नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नाशिक महानगरपालिकेची डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आलेली काल रात्री जी आहे तर त्याची ती पेपर मधली जाहिरात आलेली होती। आता त्याची डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आलेली, याच्यामध्ये खूप जबरदस्त शॉकिंग न्यूज आपल्यासाठी असणार आहे। ती म्हणजे अनुभवाची जाचकट जी आधी रद्द केलेली होती ती पुन्हा आपल्याला या जाहिरातीमध्ये जी आहे तर ते बघायला मिळते। मग ही जाहिरात ओरिजिनल आहे का नाही मला हेच डाऊट होता, कारण की याच्यात अनुभवाची अट होती। पण जर तुम्ही त्याच्या वेबसाईटवर गेले नाशिक मनपाच्या तर तिथं बघा ही पदभरती नावाचा कॉलम आहे आणि तिथंच ही जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। म्हणजे ही जी जाहिरात आपल्याकडे फिरते, टेलिग्रामला फिरते, सगळीकडे फिरते, तर ती ओरिजिनल जाहिरात आहे। ओके, आणि त्याच्यामध्ये तो जो उल्लेख आहे अनुभवाचा तर तो इथं उल्लेख जो आहे तर तो केलेला आहे। त्यासोबतच पात्रता, अभ्यासक्रम, सगळ्या काही गोष्टी दिल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। आणि यासोबतच मित्रांनो, जर तुम्ही सिव्हिल साठी तयारी करत असाल तर त्याच्यासाठी लाईव्ह स्वरूपाची बॅच आपल्याकडे सुरू आहे मित्रांनो। टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल फक्त 1999 प्लस जीएसटी एवढी फीज आहे याची। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात। सोबत नाशिक मनपासाठी मेकॅनिकलची पण आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती अवेलेबल आहे। त्यासोबतच इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी इलेक्ट्रिकलची बॅच पण जी आहे तर ती आपल्याकडे अवेलेबल आहे। सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या तिन्ही बॅचेस अवेलेबल आहे, तर तुम्ही जॉईन करू शकता। आपण आता त्यांच्या याच्यावर जाऊया, नोटिफिकेशनवर जाऊया। बघा, जाहिरात 29/10/2025 गट क मधील जाहिरात आहे। 114 पद भरण्यात येतील। 10 नोव्हेंबर पासून अर्ज सुरू होते, 1 डिसेंबर पर्यंत अर्ज जे आहेत तर ते इथं चालणार आहेत। ओके, पुढे कोणत्या कोणत्या पदांसाठी वॅकन्सी आली बघा। असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल S15 ची वेतन श्रेणी आहे 41,800, 1,32,300, 3 जागा आलेल्या आहेत। पुन्हा जे इलेक्ट्रिकलच्या 7 जागा आलेल्या आहेत इथं। त्याच्यानंतर सीए इलेक्ट्रिकलच्या इथं 3 जागा आलेल्या आहेत। ओके, म्हणजे इलेक्ट्रिकलच्या 3 प्लस 7 प्लस 3 या अशा एवढ्या जागा आलेल्या आहेत। हे झालं पुढचं। त्याच्यानंतर सिव्हिल, एई सिव्हिलच्या 15 जागा आलेल्या आहेत। जेई सिव्हिलच्या 46 जागा आलेल्या आहेत आणि सीए सिव्हिलच्या जवळपास 24 जागा आलेल्या आहेत। सिव्हिल वाल्यांच्या चांगल्या थोड्या जागा आलेल्या आहेत। पुढे मेकॅनिकल वाल्यांच्या ए मेकॅनिकलच्या 4 जागा आहेत फक्त। त्याच्यानंतर ज्युनियर मेकॅनिकलच्या 9 जागा पाहायला मिळतात। त्याच्यानंतर बाकी वाहतूकच्या जागा आहेत ते 3 आहेत, तिथं मेकॅनिकल वाले काही इलिजिबल जे आहेत तर ते नाही आहेत। तर या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। हे वेळापत्रक त्यांनी दिलेले बघा। परीक्षा टीसीएस माध्यमातून होणार आहे। फॉर्मची फी 1000 रुपये आणि 900 रुपये आहे। त्यासोबत जे कोणी माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क नसणार आहे। पुढे बघूया काय त्यांनी अटी जे आहेत तर ते इथे दिलेले आहेत। ओके, आता याच्यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता, आरक्षण तपशील, अनुभव, वेतन श्रेणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पाहणार आहोत। सगळ्यात आधी पहिलं पद आहे असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल, ग्रुप सी चं पद आहे आपलं। S15 ची वेतन श्रेणी आहे आणि याच्यामध्ये 3च जागा आहेत मित्रांनो। आणि जर तुम्ही नाशिक मनपाची जाहिरात पाहणार, याच्यामध्ये आरक्षणाचा क्रायटेरिया थोडा वेगळा आहे, कारण की शासनाने काय केलं की आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आरक्षणाचा क्रायटेरिया वेगळा केलेला आहे। म्हणून इथं तुम्हाला एसटी ला 22% आरक्षण पाहायला मिळेल, जे सहसा बाकीच्या जाहिरातीमध्ये म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या 7 का काहीतरी टक्के असतं। ओके, आणि एससी साठी काहीतरी 13% असतं माझ्या माहितीप्रमाणे, ते इथं 10% आहे। ओबीसीचं पण आरक्षण इथं फक्त 15% जे आहे तर ते इथं दिलेलं आहे। एससी बीसी आणि यांचं 10% असतं, ते पण इथं 8% दिलेले आहे आणि इथं 24%। हे का केलेलं आहे, कारण की शासनाचे नाशिकसाठी वेगळ्या जाहिराती असतात, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या जाहिराती येतील त्यांच्यासाठी हाच क्रायटेरिया जो आहे तर तो लागू होणार आहे मित्रांनो। हे लक्षात आलं। पुढे विजेई साठी 1 जागा आहे आणि ओपन साठी 1 जागा आहे। म्हणजे एई इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी जर अप्लाय करत असाल तर ओपन मधून अप्लाय करावं लागेल। एसटी आणि फक्त विजेलाच 1 जागा आपल्याला पाहायला मिळते। पात्रता काय सांगितलं की पदवी पाहिजे इलेक्ट्रिकलची, ठीक आहे, तिथपर्यंत ठीक होतं। सोबत 5 वर्ष कामाचा अनुभव पाहिजे। हा अनुभव कसा पाहिजे, एकतर शासकीय गव्हर्नमेंटला, निम शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था। आता खूप साऱ्या मुलांचा हा बेसिक प्रश्न असतो मित्रांनो की आम्हाला जर जॉब मिळालाच असता खाजगीमध्ये किंवा शासकीयमध्ये, निम शासकीयमध्ये, मे बी आम्ही ह्या परीक्षेकडे आलोच नसतो। आमच्याकडे जॉब नाही म्हणून, एक्सपिरियन्स नाही म्हणून आम्ही अप्लाय करू शकत नाही। तरी एक विशेष सायकल आपल्याला जे आहे तर ते पाहायला मिळते मित्रांनो। आणि इथं त्यांनी अट ही टाकायला नको पाहिजे होती। सहाय्यक अभियंता स्थापत्य ग्रुप सी चं याच्यामध्ये 15 जागा आपल्याला पाहायला मिळतात आणि याला पण 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलाय मित्रांनो। बघा, पदवी सांगितले आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे तो त्यांनी इथं मागितलेला आहे। पुढे सहाय्यक अभियंता यांत्रिकी 4 जागा आहेत, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। पुढे जे इलेक्ट्रिकल, आता जेईला पण एक्सपिरियन्स मागितलाय मित्रांनो। बघा, जेईला पण 5 वर्षाचा एक्सपिरियन्स, पदवी आणि डिप्लोमा म्हणजे डिग्री डिप्लोमा दोन्ही अप्लाय आहेत, पण अनुभव इथं मागितलेला आहे। ही खतरनाक गोष्ट केली मित्रांनो त्यांनी। बघा, जेई सिव्हिलच्या 46 जागा, त्यांना पण 3 वर्षाचा एक्सपिरियन्स। बघा, डिग्री डिप्लोमा इलिजिबल 3 वर्षाचा एक्सपिरियन्स। मेकॅनिकल 9 जागा, डिग्री डिप्लोमा इलिजिबल 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे।
वाहतूकसाठी कोणती पाहिजे डिग्री बघा, MA हायवे इंजिनिअरिंग आणि MTech हायवे इंजिनिअरिंग, ME हायवे इंजिनिअरिंग मध्ये पाहिजे, त्यांना पण 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. आता मला सांगा जेईला तर ठीक होतच नव्हतं, CA ला पण मागून घेतला त्यांनी एक्सपिरियन्स. कनिष्ठ सहाय्यक कनिष्ठ अभियंता सिव्हिल गटक यंदा 24 जागा, त्याला पण एक्सपिरियन्स. तुम्ही बघा इथं मित्रांनो, डिग्री डिप्लोमा एलिजिबल 3 वर्षाचा अनुभव. म्हणजे काय झालेलं मित्रांनो, अनुभवावर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊया, त्याच्यावर काहीतरी तोडगा आपण काढण्याचा नक्कीच प्रयत्न करूया मित्रांनो. पुढे CA इलेक्ट्रिकलचं 3 जागा आहेत, त्याला पण जे आहेत तर ते एक्सपिरियन्स जो आहे तर तो इथं मागितलं गेलेला आहे मित्रांनो. म्हणजे आपल्याला एक्सपिरियन्सची अट जी आहे तर ती पण इथं जी आहे तर ती दिसते, जी आधी रद्द केली होती त्याच्या संदर्भातली न्यूज पण आपण कव्हर केलेली होती. वयोमर्यादा जी आहे तर ती 18 ते 38 43 एवढं असणार आहे आणि लास्ट डेटला तुमचं एज जे आहे तर ते कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. ठीक आहे. पुढे या काही बाकी गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला, पुढे एक्झाम पॅटर्न वगैरे पण दिलेला आहे त्यांनी, तो आपण पाहणार आहोत. परीक्षा शुल्क 1900 रुपये. एकापेक्षा जास्त पदांसाठी अप्लाय करायचं असेल तर वेगवेगळे परीक्षा शुल्क म्हणजे 1900 रुपये जे आहेत तर ते गोळा करून ठेवावे लागतील. सिव्हिल वाले जे आहेत तर ते 3000 रुपये 3 फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात. आता परीक्षा पॅटर्न मध्ये त्यांनी पण आणखी एक गोळ केलेला आहे, तो गोळ व्यवस्थित त्यांना एक्सप्लेन केला पाहिजे. बघा, ए साठी सगळ्यांसाठी सिलेबस जवळपास ऑलमोस्ट सेम आहे. मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, जीके 20 प्रश्न आणि टेक्निकल 50 साठी ठेवलेले, हे ठीक आहे. पण आता या सामान्य ज्ञानमध्ये बौद्धिक चाचणी येते का, अंकगणित येतो का, तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. इथं अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हा दिलेला नाही आहे विषय. पण कधी कधी जीके मध्येच, कारण की जीके चे 20 प्रश्न आहेत, मला इथं डाऊट आहे की इथं 10 प्रश्न मे बी ते असू शकतात. आता त्याच्यावर त्यांनी जो आहे तर तो खुलासा करणं इथं गरजेचं आहे की गणित बुद्धिमत्ता विषय आहे का नाहीये, कारण की तो इथं तर नाही म्हटलेला, पण नंतर ते परत म्हणतील की हा विषय आहे, तर तो एक महत्वाची गोष्ट आहे. पदवी लेवलचं 100 प्रश्न 200 गुण, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आपल्याला प्रश्न पाहायला मिळणार आहे 2 तास. पुन्हा जेई सिव्हिल साठी अभ्यासक्रम काय बघा, त्याच्यामध्ये पुन्हा बदल आहे की मराठी 15, इंग्रजी 15, जीके 15 आणि इथे टेक्निकल मात्र 55 साठी इथे विचारलेले मित्रांनो. 55 गुणांसाठी 100 प्रश्न, मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत प्रश्न असतील, 200 गुण, 2 तास आणि MCQ पॅटर्न. 2 तास सरसकट भेटणार नाही. ग्रुप टायमिंगचं पण त्यांनी इथं मेन्शन जे आहेत तर ते करून दिलेले आहे. पुढे CA साठी पण सेमच आहे तर तो सिलेबस आहे, पण याच्यामध्ये पुन्हा इलेक्ट्रिकल साठी थोडासा वेगळा एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाची शैक्षणिक अर्था, कामाचे स्वरूप, तांत्रिक ज्ञान यांच्याशी संबंधित राहील, हे असं इथं त्यांनी स्पष्ट म्हटले. सोबत ग्रुप टायमिंग पण सांगितलंय मित्रांनो. पुढं तुम्हाला ग्रुप टायमिंग दाखवतो. ग्रुप टायमिंगचं पण नोटिफिकेशन त्यांनी हे कागदपत्र वगैरे दिलेले आहेत. ग्रुप टायमिंगचं पण नोटिफिकेशन त्यांनी आता जे आहे तर ते देऊन दिलेले. म्हणजे काय की आपल्याला ग्रुप टायमिंग इथं जो आहे तो पाहायला मिळेल. बघा, ग्रुप वाईज टाइम सेटलर, म्हणजे इथं ग्रुप टायमिंग जे आहे तर ते येणार आहे आणि या ग्रुप टायमिंग नुसारच आपल्याला आपली तयारी जी आहे तर ती करावी लागणार आहे मित्रांनो. TCS आता सगळीकडे जे आहे तर ते कंपल्सरीज करून देतं, म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ग्रुप टायमिंग नुसारच या ज्या टेस्ट सिरीज आहेत तर ते आपण फॉर्म केलेले आहेत. आता याची जी अनुभवाची अटच्या संदर्भातला तुमचा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, तर तो लवकरच आपण ऍड्रेस करूया, त्याच्यावर लवकरच मार्ग काढण्याचा प्रयत्न करूया, यांना आपण निवेदन देण्याचा प्रयत्न करू, काहीतरी जे आहेत तर ते करू मित्रांनो. आणि जेई साठी आणि सीई साठी तरी अनुभव जे आहेत तर ते अट त्याच्यावर आपण काम करणारच आहोत. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपले चॅनल जे आहेत तर ते जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.